धुळे जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सभा कोरम अभावी तहकूब 16 ऑगस्ट रोजी पुन्हा होणार सभा स्थळ नंतर जाहीर करणार। धुळे जिल्हा पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज धुळे शहरातील सैनिक लॉन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। मात्र आवश्यक सभासदांच्या कोरम पूर्ण न झाल्याने सदर वार्षिक सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली। आता ही सभा रविवारी 16 ऑगस्ट 2026 रोजी घेण्यात येणार असून सभेचे ठिकाण नंतर कळवण्यात येणार असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन मनोहर पाटील यांनी दिली। आज आयोजित सभेच्या वेळी सोसायटीचे चेअरमन मनोहर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभेची कार्यवाही सुरू करण्यात आली। मात्र वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सभासदांचा कोरम पूर्ण न झाल्यामुळे निदर्शनास आल्याने या ठिकाणी नियमानुसार सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी उपस्थित सभासदांना आगामी 16 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या सभेबाबत माहिती देण्यात आली। सदर सभा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येईल याची माहिती नंतर देण्यात येणार असल्याचे चेअरमन मनोहर पाटील यांनी सांगितले। सभेप्रसंगी सोसायटीचे चेअरमन मनोहर पाटील, व्हाईस चेअरमन जगदीश मोरे, संचालिका श्रीमती खालिदा सय्यद, संचालक प्रभाकर ब्राह्मणे, मनोहर महाले, संदीप पाटील, रतन मोरे, जितेंद्र अहिरा, विजय शिरसाट, शरद देवरे, संचालिका सौ कविता प्रशांत देशमुख सुर्वे, सचिव रणधीर जाधव, लेखापाल गोविंद पाटील, वरिष्ठ लिपिक साजिद काजी, धनराज पवार, अशोक पवार, कनिष्ठ लिपिक अभिजित पाटील, केतन पाटील, शिपाई धनंजय मोहिते तसेच सोसायटीचे सभासद कर्मचारी उपस्थित होते। दरम्यान आगामी 16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सोसायटी चेअरमन मनोहर पाटील यांनी केले आहे। धुळे जिल्हा पोलीस क्रेडिट सोसायटीची सर्वसाधारण सभा आज रोजी घेण्यात येणार होती, तर त्याबाबत सगळ्यांना अजेंडा वाटलेला होता। परत वर्तमानपत्रात वगैरे जाहिरात प्रसिद्ध केलेली होती, त्याचे विषय प्रसिद्ध केलेले होते। परंतु आज जागतिक आदिवासी दिवस असल्याने व तसंच बाहेर गावी मंगळूर गेल्याने पुरेशा कोरम अभावी आजची सभा सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आलेली आहे। सदरची सभा 16 ऑगस्ट 2026 रोजी रविवारी आयोजित करण्याचं ठरवलं आहे। त्याचं ठिकाण 1-2 दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल।